योकोसो इशोनी गांबारू. वेलकम टू इशोनी गांबारू. आज आपण पाहतोय इमर्जन्सी नंबर जपान मधले आणि ऍड्रेस कसा लिहायचा, हाऊ टू राईट अन ऍड्रेस, ते एनव्हलप मध्ये. इंटरेस्टिंग आहे आणि मजेशीर पण आहे. सो हाजिमे माशो. इमर्जन्सी नंबर इन जपान. आपण पाहतोय 2 नंबर खूप महत्वाचे आहेत. जेव्हा आपण जपानमध्ये असू, काही ना कामानिमित्त किंवा फिरायला गेलोय, आणि हे 2 नंबर आपल्याला खूप उपयोगी पडतील. किनक्यू नो बाआई इन केस ऑफ अन इमर्जन्सी. सो पहिला नंबर कुठला आहे? 110. हा नंबर आहे पोलीस. लॉस युअर वे. आपण रस्ता विसरलोय, बरोबर. आपल्या डेस्टिनेशन किंवा हॉटेल्स, आपण जिथे थांबलोय ती प्लेस मध्ये आपल्याला कळत नाही कुठून कसं जायचंय. सो इन दॅट केस मध्ये आपण काय करणार आहोत, तर 110 हा नंबर डायल करणार आहोत. तो 110 ला जॅपनीज मध्ये याक्युतो बान असं म्हणतात. आपण नंबर शिकताना जरी आपण 1 ला इची म्हणजे असा इची इची 0 असं सिंगल नंबर प्रोनाउन्स न करता, तिकडे किंवा जपानमध्ये याकुतो बान असा नंबर प्रोनाउन्स करतात. याकू म्हणजे 100 आणि तो म्हणजे 10 आणि बान म्हणजे नंबर. सो हॅकुतो बान हा नंबर डायल करायचा आहे. लगेच सुगू, बरोबर. सुगू हॅकुतो बान नी देनवा शित्ते कुदासाय. लगेच 110 ला कॉल करा. नेक्स्ट नंबर आहे मेडिकल हेल्प और फायर. मेडिकल हेल्प, आपण ट्रॅव्हलिंग करतोय, हे करतोय, हिदोरी आहोत, एकटेच आहोत आपण. अतामा म्हणजे पेन होतोय, डोकं पेन होतोय आपलं, किंवा उलट्या होत आहेत, तर त्यावेळेस आपल्याला मेडिकल हेल्पची गरज लागते, बरोबर. दॅट केस मध्ये आपल्याकडे कुठला नंबर पाहिजे? मेडिकल हेल्प साठी 119 हा नंबर डायल करायचा. हाच नंबर सेम फायर, आग लागली त्यावेळेस सुद्धा हाच नंबर डायल करायचा. सो 119 ला जॅपनीज मध्ये कसं प्रोनाउन्स करतात? याक्युजू बान. काय आहे? याक्युजू बान. हा नंबर आपण डायल करणार आहोत. फायर. फायरला काय शिकलोय आपण, आठवतंय तुम्हाला? फायरला काय म्हणतात जॅपनीज मध्ये? काजी, बरोबर की नाही? मग काजी नो बा आई निवा याकुजू बान नी देनवा शित्ते कुदासाय. In case of fire, you should dial 119. आहे की नाही? सोपं आणि लक्षात राहील असेल. सो कधी जपानला जाल तेव्हा हे 2 नंबर नेहमी लक्षात ठेवा. आता आपण पाहतोय हाऊ टू राईट अन ऍड्रेस. जॅपनीज मध्ये ऍड्रेस कसा लिहितात हे खूप इंटरेस्टिंग आहे, आणि आपण मराठी किंवा इंग्लिश मध्ये जो ऍड्रेस लिहितो त्याच्या एकदम ऑपोजिट आहे. सो पहिल्यांदा ते काय टाकतात? पोस्टल कोड, म्हणजेच आपला पिन कोड. आपण ज्या भागात राहतोय त्या भागातला हा पिन कोड नंबर आहे, तो ते आधी टाकतात. देन हे काय दिसतंय तुम्हाला? कोकेन म्हणजे डिस्ट्रिक्ट प्रिफॅक्चर. केन म्हणजेच प्रिफॅक्चर, तिथल्या प्रिफॅक्चरचं नाव, डिस्ट्रिक्टचं नाव, बरोबर, ते येतं. देन कोबे हे सिटीचं नाव आहे, म्हणजे शीची कांजी बघा इथे तुम्हाला दिसतीये, बरोबर. ही आहे शी म्हणजे सिटी, म्हणजे सिटीचं नाव. कोबे हे आहे सिटीचं नाव. ही कांजी खूप महत्वाची आहे, ही लक्षात ठेवायची आहे तुम्हाला. देन
वॉर्ड, आपल्या एरियामध्ये पण वॉर्ड असतात ना, सो इथेही तसंच आहे. कू कू म्हणजे वॉर्ड आणि ही वॉर्डची कांजी आहे. लक्षात ठेवा, म्हणजे तुम्हाला आयडेंटिफायला कुठलंही लेटरचा पोस्टल ऍड्रेस वाचताना तुमच्या लक्षात येईल. कू वॉर्ड. आणि नंतर येतं हे तुमच्या अपार्टमेंटचं नाव, रूम नंबर. बरोबर. मग ही कसली आठवते का ही तुम्हाला कांजी कसली आहे? पाहिलीच असेल तुम्ही. टोकियो तावा म्हणजे टोकियो टॉवर. टोकियो तावा 408 गो. गो म्हणजे काय? नंबर. आणि गो ची कांजी पण बघा, नंबर. फ्लॅट्स नंबर लिहिताना आपण बाण, जसं मग आधी पाहिलं डायल करताना नंबरला पान म्हणतात, तर इथेच गो म्हणजे पण बाण आहे, नंबर आहे. त्याचा उच्चार वेगळा आहे. आहे की नाही इंटरेस्टिंग ऍड्रेस लिहायला? होप्स यू समजलं असेल तुम्हाला. जस्ट एक मी वाक्य बनवलंय बघा. वाताशी नो ही कांजी कसली आहे ओळखता येते तुम्हाला? ही आहे इये म्हणजे घर, इये. वाताशी नो इये वा टोकियो तावा नो. आणि ही कांजी कसली आहे? चिकाकू नी अरिमास. चिकाकूची कांजी. चिकाकू म्हणजे नियर, जवळ. सो माय हाऊस इज नियर टोकियो टॉवर. माझं घर टोकियो टॉवरच्या जवळ आहे. सोपं आहे की नाही वाक्यरचना बनवायला? असंच इंटरेस्टिंग आहे जॅपनीजचा अभ्यास सुद्धा. तो तुम्ही करताय असं मला वाटतंय. काही डाऊट्स असेल तर नक्कीच मला कमेंट सेक्शन मध्ये विचारू शकता. आरिगातो गोजाइमाशिता मिनासान. थँक यू हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. सो इशोनी गांबारूला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. सो माताने.